शिक्षक आणि विद्यार्थी बांधवांनो, इयत्ता तिसरी पाठ क्रमांक 5 एकदा गंमत झाली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया इयत्ता तिसरी एकदा गंमत झाली या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? त्याचं उत्तर आहे, जेव्हा आम्हाला आनंद होतो तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतो. त्यानंतर नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? खूप मोठा पाऊस झाल्यानंतर नदीचे पाणी वाढते. त्यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. झाड मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. असंख्य या रिकाम्या जागेचं उत्तर आहे. एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो. काय होतो? नदीचा उगम होतो. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न तिसरा, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. टिंबटिंब वाऱ्याच्या झुळकेनं मनुली सुखावली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने. काय यायला पाहिजे उत्तर? गारगार. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. झाडाच्या टिंबटिंब शेंड्यावर हिरवेगार टोकदार पान. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. म्हणजे तरंगत तरंगत हे त्याचं उत्तर आहे. पिंपळाची 2 पानं टिंबटिंब खिडकीतून आत आली, तर तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. नदी टिंबटिंब जाऊ लागते. नदी पुढे पुढे जाऊ लागते. नदी पुढे पुढे जाऊ लागते. त्यानंतर बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहळ. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच उंच असे आणखी शब्द सांगा. त्याचं उत्तर आहे लहान लहान, वाहत वाहत, गप्प गप्प. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आता सरळच्या विरुद्धार्थी शब्द आहे वाकडे. त्यानंतर लांब जवळ. लांबच्या विरुद्धार्थी जवळ. पुढेच्या विरुद्धार्थी मागे. लहानच्या विरुद्धार्थी मोठे. म्हणजे आपल्याला या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. शांत अशांत, हसली रडली. शांत अशांत, हसली रडली. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, पाठात टोकदार शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा. आता टोकदार सारखे शब्द बनवायचे. पहिला शब्द आहे रुबाब. रुबाबदार. दुसरा शब्द आहे समजूत. समजूतदार. तिसरा शब्द आहे धार. धारदार. पुढचा शब्द आहे पाणी. पाणीदार. नंतर पुढचं तजेल. तजेलदार. चमक. चमकदार. म्हणजे अशा पद्धतीचे पाठात जे टोकदार शब्द आलेले आहेत त्या शब्दापासून म्हणजे शब्दासारखे आपल्याला शब्द बनवायचे. म्हणजे ते या पद्धतीने बनवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, शिक्षकाच्या मदतीने अर्थ समजून घ्या व लिहा. आता या ठिकाणी शिक्षकाच्या मदतीने अर्थ समजून घ्यायचा आणि लिहायचा आहे. अलगत उचलणे. अलगत उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सावकाश उचलणे. त्यानंतर एकटक पाहणे. एकाच जागी नजर लावून पाहणे. एकटक पाहणे म्हणजे एकाच जागी नजर लावून पाहणे. मोरपीस फिरल्यासारखे वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आनंदायी स्पर्श व्हावा तसे. सुखावणे म्हणजे आनंद होणे, संतोष होणे. दंग असणे म्हणजे गुंग असणे. दंग असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गुंग असणे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, मनुली पानाकडे एकटक पाहू लागली तसे तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे एकटक पाहावेसे वाटते? म्हणजे मनुली पानाकडे एकटक पाहू लागले तसे तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे एकटक पाहावेसे वाटते? तर सर्कशीतील प्राण्यांच्या हरकती पाहण्यासाठी मी काय करते? एकटक पाहते असं. त्याचबरोबर टीव्हीवरचा माझा आवडता कार्यक्रम असेल तर एकटक पाहिलं जातं. गुलाबाचं फूल. खूप आकर्षक गुलाबाचं फूल आहे, त्याच्यामुळे त्या गुलाबाच्या फुलाकडे देखील एकटक पाहावंसं वाटतं. अशा पद्धतीचे हे आपण म्हणजे मनुली पानाकडे एकटक पाहू लागले तसे तुम्ही कोणत्या गोष्टीकडे एकटक पाहू शकता? त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 9 आहे, पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली तसे तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते ते सांगा. आता आमच्या गावातील जो मुख्य रस्ता आहे तो म्हणजे नदी आणि त्याला अनेक रस्ते येऊन मिळतात. ते रस्ते म्हणजे ओहळ, ओढे अशी कल्पना मला सुचली. म्हणजे पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली तसे तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचली त्याचं असं उत्तर या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने इयत्ता तिसरीचा हा जो पाठ आहे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आणि अत्यंत
परिपूर्ण असे व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. नक्कीच एकदा गंमत झाली इयत्ता 3रीचा पाठ क्रमांक 5 जर तुम्हाला त्याचा स्वाध्याय आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.